ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे असं पाहिलं होतं की छान प्रकारे जन्माष्टमी साजरी झालेली असते सुभेदारांच्या घरात। त्यानंतर आता दहीहंडीसुद्धा मुली फोडणार असतात आणि आता दहीहंडी फोडूनसुद्धा झालेली असते। तर मधुभाऊंना आता इकडे नागोबाने चाकू खुपसलेला असतो आणि पळून गेलेला असतो। ही गोष्ट अद्वैतने येऊन बाहेर सगळ्यांना सांगितलेली असते। सायली आणि अर्जुन ताबडतोब आत आलेले असतात। मधुभाऊंना हे असं जमिनीवरती धारातीर्थ पडलेलं बघून सायली ढसाढसा रडत असते। तिला खूप या गोष्टीचं दुःख झालेलं असतं, कळत नसतं मधुभाऊंना झालंय तरी काय नेमकं, कारण मधुभाऊंच्या पाठीत चाकू खुपसलेला असतो आणि मधुभाऊ सरळ पडलेले असतात। त्यानंतर आता मधुभाऊंना अर्जुन दवाखान्यात घेऊन आलेला असतो। सायली, अर्जुन आणि प्रताप हे तिघजण दवाखान्यात आलेले असतात। तर आता दुसरीकडे आपण पाहतो अर्जुनला सुद्धा अटॅक आलेला असतो अस्थमाचा आणि त्यामुळे आता पटपट त्याला पटकन कुणीतरी पंप द्या असं आता सगळ्यांची धावपळ सुरू होते। त्याबरोबर लगेचच आता इथे कला सांगते मी आलेच आणि ती पटकन जाऊन तिच्या बेडरूममधून पर्समध्ये जो पंप असतो तो घेऊन येते आणि आता त्याला तो पंप ते लोक मारत असतात। तर दुसरीकडे आपण पाहतो की सायली इथे भरपूर रडत असते। मधुभाऊ उठा ना, मधुभाऊ मधुभाऊ असं ती करत असते। तर आता प्रताप हा सायलीला सांगत असतो, सायली बाळा रडू नकोस, शांत हो। अर्जुनसुद्धा म्हणत असतो, सायली शांत हो जरा, हे बघ काही नाही होणार मधुभाऊंना, टेन्शन घेऊ नको, रडू नकोस। सायली म्हणत असते, कसं टेन्शन घेऊ नको, एवढं भरलेलं घर होतं माझं, भरलेल्या घरात येऊन माझ्या मधुभाऊंवरती कुणीतरी असा हल्ला केला आहे। त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, काळजी करू नको, शोधून काढू आपण सगळं, आधी फक्त मधुभाऊंना बरं होणं गरजेचं आहे आपल्यासाठी, तू जरा शांत राहा, रिलॅक्स हो। त्यानंतर आता मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं। डॉक्टर आम्ही यांच्यावरती ट्रीटमेंट सुरू करतो, तुम्ही फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून घ्या असं प्रतापला सांगतात, कारण प्रताप फार्मासिस्ट असल्यामुळे ते जे डॉक्टर असतात ते त्याच्या चांगल्या ओळखीचे असतात। आणि मग आता प्रताप त्यांना सांगतो की हो डॉक्टर, तुम्ही पटापट ट्रीटमेंट सुरू करा माझ्या व्हॅनवरती, मी ताबडतोब सगळे पैसे जमा करतो आणि सगळ्या फॉर्मॅलिटीजसुद्धा कंप्लीट करतो। त्याबरोबर लगेचच आता मधुभाऊंची कंडिशन क्रिटिकल असल्यामुळे मधुभाऊंना ऑपरेशन थिएटर म्हणजे OTमध्ये हलवायला सांगतात आणि OT तयार करा असंही डॉक्टर सांगतात। त्याबरोबर आता लगेचच धावपळ सुरू होते आणि ऑपरेशन थिएटर तयार केलं जातं। मधुभाऊंना आता आतमध्ये नेलं जातं, लाल रंगाचा बल्ब चालू होतो, आता ट्रीटमेंट सुरू असते। सायली बाहेर रडत बसलेली असते। तर आता अर्जुन टेन्शनमध्ये असतो, त्याच्या घरात येऊन कुणीतरी हा सगळा प्रकार केलेला असतो, त्यामुळे तो खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो। मधुभाऊंवरती हल्ला झाला याचं तर टेन्शन असतंच, पण माझ्या घरात अचानक कोणावरती तरी हल्ला होतो याचं अर्जुनला टेन्शन जास्त असतं। तर आता सायलीला मात्र कशाचंच काहीच पडलेलं नसतं, तिला फक्त माझे मधुभाऊ बरे झाले पाहिजे आणि त्यांच्यावरती हा असा हल्ला कोणी केला या गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं। मधुभाऊ लवकरात लवकर बरे झाले पाहिजे हीच सायलीची इच्छा असते। आता सायली ही देवाला साकडं घालते, माझ्या मधुभाऊंना बरं वाटू दे। प्रत्येक हॉस्पिटलमध्ये गणपतीची मूर्ती ही असतेच, तिथेही असते। सायली तिथे जाऊन हात जोडते आणि देवाला प्रार्थना करत असते की आत्तापर्यंत माझ्या मधुभाऊंनी खूप काही सोचलं आहे, त्यांची चूक नसताना गेली 2-2.5 वर्ष एका खोट्या खुनाच्या आरोपाखाली ते सतत तुरुंगाच्या वाऱ्या करत होते, सतत कोर्ट कचेरीच्या पायऱ्या चढत होते, झिजवत होते। आता त्यांच्यावरचं सगळे काही आरोप खोटे आहेत हे सिद्ध झालं। माझे मधुभाऊ आता आनंदाने पुन्हा मोकळा श्वास घेत होते, पुन्हा आनंदाने जगत होते। तर देवा हे सगळं काय वाढून ठेवलंस त्यांच्या नशिबात, आजपर्यंत त्यांनी कधीच कोणाचंच वाईट केलेलं नाही, उलट केलं ते लोकांचं चांगलंच केलं। माझ्यासारखे कितीतरी अनाथ मुलांना, घरदार नसलेल्या मुलांना, आईवडील नसलेल्या मुलांना आधार दिला, आसरा दिला, प्रेम दिलं, माया दिली आणि आता त्यांच्याच बाबतीत हे सगळं एवढं का? म्हातारपण तरी त्यांना त्यांचं सुखाने जगता यायला नको का? काही झालं तरी माझ्या मधुभाऊंना बरं वाटू दे देवा, मी अनवाणी चालत येईन तुझ्या मंदिरापर्यंत अशी आता सायली प्रार्थना करत असते। अर्जुन तिला सांगत असतो की होतील मधुभाऊ बरे, डॉक्टर प्रयत्न करतायत, ट्रीटमेंट सुरू आहेत, तू फक्त जरा शांत राहा, रिलॅक्स हो, काही होणार नाही मधुभाऊंना। सायली सांगत असते, कसं रिलॅक्स होऊ, आतमध्ये बघताय ना तुम्ही काय परिस्थिती आहे ती, अहो अजून एकही डॉक्टर बाहेर आलेला नाही आहे किंवा एकही सिस्टर बाहेर आलेली नाही आहे, काहीच कळायला मार्ग नाही आहे आतमध्ये काय सुरू आहे, कसं सुरू आहे, मधुभाऊ शुद्धीवर आहेत की नाही आहेत, तुम्हाला सोपं वाटतं आहे का सगळं? अर्जुन सांगत असतो, सोपं वाटत नाही आहे, पण टेन्शन घेतल्याने काहीच निष्पन्न होणार नाही आहे, शांतपणे विचार करावा लागेल, काय करता येईल, काय होईल। सायली म्हणत असते, कुसुमताईला कळवायला हवं। त्यावर अर्जुन म्हणतो, थांब आधी कोणाला काहीच सांगू नको,
पुढे डॉक्टर काय म्हणतायत ते बघूया, ऑपरेशन सक्सेसफुल होतं आहे नाही होतं आहे काय होतं आहे ते बघूया आणि त्याच्यानंतर काय करायचं ते ठरवूया. तू जरा रिलॅक्स बस, बरं शांत बस. सायली म्हणते नाही मला शांत नाही बसता येणार आणि मग ती आता सरळ हॉस्पिटलमधून बाहेर यायला लागते. अर्जुन सायलीच्या मागे मागे येतो. तो तिला विचारत असतो थांब कुठे जातेस मला सांग. सायली काही बोलण्याच्या ऐकण्याच्या सांगण्याच्या मनस्थितीतच नसते. अर्जुनसुद्धा आता तिच्या मागोमाग चालायला लागतो आणि ते दोघं पोहोचतात महिपतच्या घरी. अर्जुन सायलीला थांबवण्याचा प्रयत्न करतो. तो तिला सांगतो सध्या नको जाऊस ह्या नालायकाच्या घरी, नको याच्याशी बोलू. पण सायली अर्जुनचं ऐकत नाही. ती आता महिपतच्या घरी येते आणि मग आता महिपतला धमकी देते. ती त्याला सांगत असते माझे मधुभाऊ सर्व जुनं विसरून पुन्हा एकदा नव्याने त्यांचं नवीन आयुष्य सुरू करत होते, नव्याने जगण्याचा प्रयत्न करत होते. नालायका तुझी मुलगी एकदा तुरुंगात गेली, तुरुंगात जाऊन जन्मठेपेची शिक्षा भोगते तरी तुला अजून मन भरलेलं नाही आहे का? तुला सुद्धा तुरुंगात जायचं आहे का? म्हणून आता पुन्हा माझ्या मधुभाऊंच्या पाठी पडलायस. त्याबरोबर आता इथे मात्र महिपतला खूप जास्त राग आलेला असतो. एक कोण कुठची एवढीशी मुलगी येते आणि माझ्यासमोर उभं राहून मला धमकी देते, मला ह्या अशा आवाजात बोलते. महिपत हा आता सायलीवरती हात उगारण्यासाठी, तिचा गळा धरण्यासाठी हात पुढे सरसावतो. त्याबरोबर आता अर्जुन एका हाताने त्याचा हात पकडतो आणि दुसऱ्या हाताने त्याचा गळा धरतो आणि सांगतो पुन्हा ही चूक करू नको. ती माझी बायको आहे ही तर खूप मोठी आणि पहिली गोष्ट आहे, पण दुसरी गोष्ट कुठल्याच बाईच्या नादी कधी लागू नकोस. हां आता फक्त गळा धरलाय, उद्या गळा दाबायला कमी करणार नाही. त्याबरोबर आता सायली ही त्याला म्हणत असते अहो सोडा तुम्ही, उगाच ह्या नीच माणसाच्या गळ्याला हात लावून तुमचे हात खराब करून घेऊ नका. त्याबरोबर आता अर्जुन हा त्याचा गळा सोडतो आणि त्याला वॉर्निंग देतो की जर माझ्या सासऱ्यांना आज हा जो काही त्रास झाला आहे, त्यांच्यावरती जो काही जीवघेणा हल्ला झाला आहे त्यात तुझा हात असेल ना महिपत, तर मी खरंच तुला सोडणार नाही. जर तुझ्या मुलीच्या बरोबर तुझा नंबर तुरुंगात लावला ना तर नाव ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार सांगणार नाही. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली दोघंही तिकडनं निघालेले असतात. तर दुसरीकडे आता इथे पंप वगैरे मारल्याच्या नंतर अद्वैतला बरं वाटलेलं असतं. अद्वैत जरा भानावरती आलेला असतो आणि तो आता विचारायला लागतो की अर्जुन कुठे, मला अर्जुनबरोबर महत्त्वाचं बोलायचं आहे. त्याबरोबर आता कला सांगत असते की असं काय करतोयस चांदेकर, तुला आठवत नाही आहे का? अरे मधुभाऊंवरती हल्ला झाला, मधुभाऊंना दवाखान्यात घेऊन गेलेत ना ते लोक. त्याबरोबर लगेचच आता तो म्हणत असतो की मग मी जातो हॉस्पिटलला, मला अर्जुनबरोबर महत्त्वाचं बोलायचं आहे. त्याबरोबर लगेचच आता पूर्णाजीच त्याला सांगते की अरे थांब अद्वैत, तुझी तब्येत बरी नाही आहे, तू कुठे जाशील तिथे, तुला जे काही सांगायचं आहे ते तू आम्हाला सांग, आम्ही सांगू अर्जुनला. त्याबरोबर अद्वैत सांगत असतो की नाही मला नाही सांगता येणार तुम्हाला, मी ठीक आहे आता मी जाऊन येतो ना हॉस्पिटलला पटकन. त्याबरोबर आता कला म्हणते चांदेकर अरे फोन कर आणि फोनवर बोल ना अद्वैत भाऊजींबरोबर. त्याबरोबर आता मात्र अद्वैतला ही कल्पना पटते, कारण जर घरातले जाऊनच देत नाही आहेत तर कमीत कमी फोनवर तरी बोलता येईल. मग लगेचच तो म्हणतो हो कुठे आहे माझा मोबाईल खरे. त्याबरोबर कला म्हणत असते तुझा मोबाईल तुझ्याच खिशात असेल बघ. त्याबरोबर अद्वैत खिशात फोन आहे का चेक करतो आणि त्याला फोन सापडतो. तो म्हणतो मी आलो आणि आता तो सगळ्यांच्यापासून जरा लांब येतो आणि लगेचच अर्जुनला कॉल करतो. आता अर्जुन फोन उचलत नसतो कारण तो आता हॉस्पिटलमध्ये असतो. तर आता पुन्हा सतत अद्वैत त्याला फोन ट्राय करत राहतो, कारण आता त्याला जी गोष्ट सांगायची आहे ती आहे सायलीच्या आईवडिलांबद्दल, म्हणजेच रविराज काका आणि प्रतिमा आत्याबद्दल. आता सतत आपला मोबाईल वाजतो. ही गोष्ट ज्यावेळेस अर्जुनच्या लक्षात येते त्यावेळेस अर्जुन स्वतःचा मोबाईल काढतो, बघतो तर अद्वैतचे एवढे सगळे फोन असतात. अर्जुनला वाटतं घरात आणखीन काही घडलं की काय. त्याबरोबर तो पटकन फोन उचलतो आणि अद्वैतला विचारत असतो काय झालं अद्वैत, घरी सगळं ठीक आहे ना, पूर्णाजी बरी आहे ना, मॉम ठीक आहे ना. त्याबरोबर आता अद्वैत सांगत असतो की इथे सगळं व्यवस्थित आहे, मी तुला जी गोष्ट सांगायला फोन केला आहे ती आहे सायली वहिनीबद्दल. त्याबरोबर लगेचच आता काय बोलायचं आहे बोल पटकन असं अर्जुन अद्वैतला सांगतो. त्याबरोबर आता अद्वैत समोरून सांगत असतो की मधुभाऊंवरती जो हल्ला केला तो कोणी केला हे तर मला माहीत नाही, पण का केला हे माहिती आहे. त्याबरोबर आता अर्जुन म्हणत असतो का आणि कोणी. त्याबरोबर आता तो सांगायला लागतो की मधुभाऊंवरती जो जीवघेणा हल्ला झाला तो त्यांना सायलीचे आईवडील कोण आहेत हे कळलं म्हणून झाला. त्यावर आता अर्जुन विचारायला लागतो कोण आहेत सायलीचे आईवडील. त्याबरोबर आता त्यांना तो सांगायला लागतो की सायलीचे आईवडील हे प्रिया म्हणून कोणीतरी मुलगी आहे जिने नाटक केलं होतं तन्वीचं, तिचे आईवडील म्हणजेच प्रतिमा आत्या आणि रविराज काका आहेत. त्याबरोबर हे ऐकून अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणत असतो अरे नाही, त्यांची मुलगी जी तुरुंगात आहे ती आहे ना. त्याबरोबर
तो म्हणत असतो, अरे मी आता तुला तेच तर सांगितलं ना, तिने नाटक केलं होतं, हेच मला मधुभाऊंनी सांगितलं होतं आणि मी तुम्हाला सगळ्यांना हे सगळं सांगायला येत होतो, पण जे मी बघितलं होतं मधुभाऊंवरती जो हल्ला झालेला बघितला होता, त्यामुळे मला पॅनिक अटॅक आला आणि त्यामुळे मला काहीच सांगताच नाही आलं. त्यात मला अस्थमा आहे, तुला तर माहिती आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, पण हे सगळं त्याबरोबर लगेचच आता पुढे अद्वैत सांगत असतो, मी जे सांगतोय ते खरं आहे. मधुभाऊ तुम्हाला सगळ्यांना सांगायला येण्याचा प्रयत्न करत होते, पण ते तिथे पडले आणि त्यांचं रक्त खूप वाहत होतं, त्यामुळे त्यांना पुढे येताच आलं नाही. त्याबरोबर अर्जुन त्याला विचारतो, तू ही गोष्ट कोणाला सांगितली आहेस का घरात? त्यावर अद्वैत सांगत असतो की नाही, उलट आत्ता पूर्णाजी स्वतःहून मला म्हणत होत्या की तुझं जे काही काम आहे ते तू आम्हाला सांग, आम्ही अर्जुनपर्यंत पोहोचू गोष्ट, पण मी घरात कोणाला सांगितलेलं नाही आहे. आधीच एवढी मोठी घटना घडून गेली, मधुभाऊंवरती हल्ला झालाय. सायली वहिनी अजिबात मनस्थितीत नाही आहेत की हे सगळं सध्या ऐकावं, म्हणून मी तुला फोन करून सांगितलं. आता तू विचार कर, आठव की कोण अशी व्यक्ती आहे की जिला खरं बाहेर पडलं तर अडचण येईल, अडचणीत ती व्यक्ती सापडेल, कोंडी होईल त्या व्यक्तीची. त्या व्यक्तीने हे सगळं घडवून आणलं. पण एक गोष्ट लक्षात घे, हे जे काही आज घडलं आहे तुमच्या घरात ते खूप रिस्की आहे. मला मान्य आहे की आत्ता ही सगळी बोलण्याची ही वेळ नाही आहे, पण तरीही मी तुला सांगतोय, कारण पुन्हा हे सगळं घडू नये आणि पुन्हा हे सगळं घडण्याचे चान्सेस आहेत. कारण आता सायली वहिनीचे आई वडील, ते तुमचे जे रविराज काका आणि प्रतिमा आत्या आहेत, ही गोष्ट मधुभाऊंना माहिती झाली आहे. ही ज्या व्यक्तीला गोष्ट त्यांना माहिती पडू नये अशी इच्छा होती, त्यालासुद्धा माहिती झाली. त्यामुळे जरी मधुभाऊंच्या जीवावरचा धोका टळला तरीसुद्धा तो मधुभाऊंना काही ना काहीतरी हानी पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करणार. त्यामुळे पहिली गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट, मधुभाऊंपासून दूर कोणीच जाऊ नका, सतत त्यांच्याजवळ कोणीतरी राहा, त्यांना एकटं सोडू नका. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, घरातसुद्धा लक्ष ठेव, कारण घरातसुद्धा काही ना काहीतरी अशा गोष्टी होऊ शकतात जेणेकरून तुझं लक्ष हॉस्पिटलमधून घरी परत यावं. त्याबरोबर अर्जुन सांगत असतो, तुला जे बोलायचं आहे ते कळतंय मला, मी घेईन सगळी व्यवस्थित काळजी. त्याबरोबर आता लगेचच अद्वैत सांगतो, आता मी फोन ठेवतो. जर जास्त वेळ आपण बोलत राहिलो तर घरातल्यांना सुद्धा शंका येईल की काहीतरी नक्कीच सिरियस गोष्ट असेल. त्याबरोबर लगेचच अर्जुन सांगतो, ठीक आहे फोन ठेव, पण घरची सिच्युएशन तेवढी. त्यावर अद्वैत सांगत असतो, काळजी करू नको, मी आहे इथे, मी आहे, तेजस आहे, मानसी आहे, कला आहे, आम्ही सगळे व्यवस्थित मॅनेज करू, घरात काही अडचण येणार नाही आणि मी तुला वेळेवरती अपडेट देत राहीन. फक्त तिकडे काय घडतंय हे सुद्धा तुम्हाला कळवत राहा. कारण काय आहे, इथे कल्पना मावशी, त्याचबरोबर पूर्णा आजी, आबा, आई, ह्या सगळ्यांनाच टेन्शन आलं रे. त्याबरोबर अर्जुन सांगत असतो, काळजी करू नकोस, सध्या ऑपरेशन चालू आहे, ऑपरेशन पूर्ण झाल्याच्या नंतर डॉक्टर येऊन बाहेर काय सांगतायत ते मी तुला सांगतो. तर आता इथे सायली हॉस्पिटलमध्ये आल्यानंतरसुद्धा फक्त देवाच्या समोर उभी असते. तिची एकच इच्छा असते की माझे मधुभाऊ शुद्धीवरती येऊ देत. पण मधुभाऊ शुद्धीवरती येण्यासाठी आधी ऑपरेशन तर पूर्ण झालं पाहिजे. ऑपरेशन 3-3.5 तासांनंतर पूर्ण होतं, पण डॉक्टर सांगतात की मधुकर पाटील कोमात गेलेत. जर 24 तासाच्या आत शुद्धीवर आले तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे. 48 तासांपर्यंत आले तरी ट्रीटमेंट आपल्याला पुढे पटपट सुरू करता येईल, काहीतरी फायदा होईल. पण त्याच्यानंतर जसा जसा वेळ उलटत जाईल तशी तशी त्यांची कंडिशन आणखीन जास्त खालावत जाईल, क्रिटिकल होईल. त्याबरोबर आता मात्र इथे सायलीला टेन्शन येतं. आता सायली भरपूर जोरजोराने रडत असते, आक्रोश करत असते, मधुभाऊ शुद्धीवरती यावे ह्याच्यासाठी प्रार्थना करत असते. अर्जुन तिला समजावत असतो की हॉस्पिटल आहे, अशी रडू नकोस, शांत हो, येथील मधुभाऊ शुद्धीवरती 24 तासात, काळजी करू नको. सायली ही आता देवाला असं साकडं घालते की जोपर्यंत मधुभाऊ शुद्धीवरती येत नाही तोवर मी काही खाणार नाही, पाणी पिणार नाही, इथे बसून राहीन जशी आहे तशी. आता 24 तासातले 18 तास होऊन जातात तरी मधुभाऊ शुद्धीवर येत नाही. 20 तास जवळपास उलटून जातात तरी मधुभाऊ काही शुद्धीवरती येत नाही. आणि शेवटचे जे काही 2-2.5 तास असतात त्यामध्ये मधुभाऊ शुद्धीवरती येतात. आता मधुभाऊ शुद्धीवरती आल्याच्या नंतर सिस्टर जी असते ती ही गोष्ट पहिली नोटीस करते आणि सिस्टर ताबडतोब डॉक्टरांना सांगते. डॉक्टर येतात, मधुभाऊंचं चेकअप करतात, पण मधुभाऊंची कंडिशन फारशी काही बरी नसते, ते शुद्धीवरती आलेले असतात. आता ही गोष्ट डॉक्टर अर्जुनला आणि सायलीला सांगतात की तुमचा पेशंट आता शुद्धीवरती आला आहे, पण पूर्ण स्टेबल नाही आहे. स्टेबल होण्यासाठी त्यांना आणखीन 5-6 तास तरी कमीत कमी जातील. त्याच्यानंतर ते स्टेबल होतील, मग आपल्याला पुढे काय करता येईल, ट्रीटमेंट कशी देता येईल हे सगळं समजेल. त्याबरोबर आता सायली ही देवाचे आभार व्यक्त करत असते, माझे मधुभाऊ शुद्धीवर आले,
बरं झालं, आता मी जे व्रत बोलले ते मी पूर्ण करेन असं ती म्हणत असते. त्यानंतर आता लगेचच डॉक्टरांना ती विचारते की आता मग आम्ही मधुभाऊंना भेटू शकतो का, बघू शकतो का. त्यावर डॉक्टर सांगतात बघू शकता पण लांबून, त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी बोलू नका, कारण पेशंटला सध्या त्रास होऊ शकतो. त्यावर आता सायली आणि अर्जुन सांगतात की ठीक आहे, आम्ही लांबून फक्त त्यांना बघतो आणि ताबडतोब मागे परत येतो. त्याबरोबर प्रताप हा त्यांना म्हणत असतो की हे बघा, मधुभाऊ आता शुद्धीवरती आलेत, पण त्यांना त्रास होईल असं तुम्ही दोघंही काही करू नका. सायली, स्पेशली तुला सांगतोय, तिथे जाऊन उगाचच्या उगाच त्यांच्यासमोर रडू वगैरे नकोस. शांत राहा, त्यांना असं दाखव की ते लवकर बरे होतील हे तुला माहिती आहे, कळतंय ना. त्याबरोबर सायली ही हो बाबा असं सांगते, पण सायली रडतच असते. प्रताप तिला पुन्हा म्हणतो अगं आत्ता सांगितलं ना मी तुला रडू नको म्हणून, आणि पुन्हा तू तेच करतेस. डॉक्टरसुद्धा आता तिथून जात असतात, ते सुद्धा सायलीला सांगतात हे बघा, पेशंटसमोर रडू वगैरे नका, कारण पेशंट पूर्ण जरी स्टेबल नसला तरी त्यांची बुद्धी व्यवस्थित चालू असते, ब्रेनला काहीच त्रास झालेला नाही आहे. त्यामुळे तुम्ही रडता ही गोष्ट पेशंट ऑब्झर्व करतो आणि त्यावेळेस पेशंटला जास्त जाणवतं की आपल्याला काहीतरी गहन झालं आहे. त्यामुळे पेशंटसमोर रडू नका, त्यांना त्रास होईल असं वागू नका. अर्जुन सायलीला म्हणतो बायको, नाहीतर बघ तू येऊ नकोस, तू बाहेरून दरवाजाच्या काचेतून बघ, मी जातो आणि मधुभाऊंना भेटून येतो, बघतो मी. त्यावर सायली सांगते नाही नाही नको, मी मधुभाऊंना जवळून बघितल्यावर मला जरा चैन येईल, बरं वाटेल. त्याबरोबर अर्जुन म्हणतो चल माझ्याबरोबर. आणि मग सायलीला आधार देत खांद्याला पकडून अर्जुन आतमध्ये घेऊन जातो आणि शुद्धीवर आलेले मधुभाऊ दाखवतो. आता मधुभाऊंना बघून सायलीला वाईट वाटत असतं, पण तरीही ती स्वतःवरती ताबा ठेवते, रडत वगैरे नाही, आणि मधुभाऊ बरे होतील असंच ती मधुभाऊंना बोलते आणि लगेच तिकडनं बाहेर येते. 2 मिनटंसुद्धा तिकडे थांबत नाही. त्याबरोबर आता अर्जुनसुद्धा मधुभाऊ काळजी करू नका असं सांगतो आणि तो सुद्धा ताबडतोब तिकडनं बाहेर येतो. सायली बाहेर येऊन रडत असते, तर अर्जुन तिला सांगतो आता बघून आलीस ना मधुभाऊंना, मग तरीही रडायची काय गरज आहे, होतील मधुभाऊ लवकर बरे, रडू नकोस, धीर धर. तर दुसरीकडे घरात सुद्धा सगळ्यांना काळजी वाटत असते की काय झालं असेल. तर आता अर्जुन सगळ्यांना फोन करून सांगतो की इकडे मधुभाऊ शुद्धीवर आलेत, आता व्यवस्थित आहेत, काळजी करू नका. त्यानंतर आपण आता पाहतो की अर्जुनला जे काही फोनवरती अद्वैतने सांगितलेलं असतं त्यामुळे आता अर्जुनला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं, कारण आता त्या एका गोष्टीनंतर आता अर्जुन आणि सायली ह्या दोघांचंही आयुष्य पूर्ण अगदी 360 अँगलने बदलणार असतं. त्यांच्या आयुष्यात खूप मोठं वादळ जवळपास येणार असतं, कारण ज्यावेळेस आता ही गोष्ट घरात सगळ्यांना कळेल त्यावेळेस सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसणार आहे. आणि नेमकं आता ज्यावेळेस कळेल की प्रिया आणखीन एकदा खोटं बोलली आहे त्यावेळेस अश्विन काय रिॲक्ट होईल, कारण अश्विनचा सध्या प्रियावरती खूप विश्वास आहे, कारण त्याला वाटतं की ती तन्वी आहे आणि ती फक्त एकच खोटं बोलली आहे की ती साक्षींनी खून केलेला नाही आहे, खून मधुभाऊंनी केला आहे, ते सुद्धा कोणाच्या तरी दबावाखाली येऊन. पण जेव्हा त्याला कळेल की ती तन्वीच नाही आहे, हेच ती खोटं बोलली, त्यावेळेस त्याची कंडिशन काय होईल आणि घरातल्या सगळ्यांची रिॲक्शन काय असेल, सगळं काही पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग ठरेल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत जातील. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.